प्रिय क्रांति मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। अंबेडकर को मिले अखिलेश। जब अंबेडकर को मिले अखिलेश तो धुल गए सभी साधुओं के वेश। राजरत्न साहेब यांनी हे वाक्य वापरलं। अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते, सर्वोच्च नेते अखिलेश यादव यांच्या समोर राजरत्न साहेबांनी हे वाक्य वापरलं। राजरत्न साहेब कोण? तर आंबेडकर आडनाव लावणारे महाराष्ट्रातले नेते राजरत्न साहेब उत्तर प्रदेशमध्ये गेले। उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकांचा माहोल आहे। 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे। करो या मरो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। अजय सिंग बिष्ट उर्फ योगी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्षाच्या बहन मायावती, भाई चंद्रशेखर आझाद यांचे आझाद समाज पक्ष, राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष, सोहेनलाल पटेल यांचा आपला दल, अनुराधा पटेल यांचा आपला दल, निषाद पार्टी, पीस पार्टी, अनेक छोटे मोठे पक्ष, राष्ट्रीय जनता दल, आपला आम आदमी पक्ष, हे सर्व तयारीनिशी मैदानात उतरलेले आहे। प्रत्येकाला सत्ता आपल्या हाती हवी आहे। अशा वेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी बहन मायावती यांना समर्थन देण्याचे सूतोवाच केले आणि तिथून आग लागली। आग अशी लागली की थेट महाराष्ट्रातून राजरत्न साहेब उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि तिथं जाऊन अखिलेश यादवांना भेटले। अखिलेश यादवांना गळा भेट घेतली आणि त्यांना तिथं एक प्रकारे त्यांनी समर्थन दिलं। जब अंबेडकर को मिले अखिलेश सब धुल गए साधुओं के वेश, असं ते म्हणाले। अखिलेश कोण आहे? मी राजरत्न साहेबांची तुम्हाला ओळख करून दिली। त्या आंबेडकर आडनाव लावतात। हा अखिलेश यादव कोण है? ए अखिलेश यादव हमारा कौन लागे? कौन आहे अखिलेश? हा अखिलेश तोच आहे ज्याने आंबेडकर द्रोह केलेला आहे, जो आंबेडकर द्वेष्टी आहे, जो बाबासाहेबांच्या विरोधातला आहे। उदाहरण मी तुम्हाला देतो मित्रांनो। 2010-2012 मध्ये बहन मायावती यांनी उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांची नावं बदलून किंवा काही जिल्ह्यांची नवनिर्मिती करून त्या जिल्ह्यांना महापुरुषांची नावं दिली। त्या महापुरुषांची नावं बदलणारा हा अखिलेश यादव आणि त्या अखिलेश यादवच्या मांडीला मांडी लावून बसणारे आमचे राजरत्न साहेब। मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये मुझफ्फरनगर होतं। तुम्हाला माहित आहे मुझफ्फरनगर नावाचा एक जिल्हा आहे। त्या जिल्ह्यामधून त्यांनी शामली नावाचा एक जिल्हा वेगळा केला आणि त्या शामलीला त्यांनी प्रबुद्ध नगर असं नाव दिलं। गाझियाबाद मधून त्यांनी हापूड हा भाग वेगळा केला आणि त्याला पंचशील नगर नाव दिलं। मुरादाबाद उत्तर प्रदेश मधलं एक मोठा जिल्हा आहे मुरादाबाद। त्या मुरादाबाद मधून संभल हा प्रांत वेगळा करून त्याला भीमनगर नाव दिलं बहन मायावती यांनी। एटा अलीगड हा जो जिल्हा आहे, अलीगड जिल्हा, एटा जिल्हा, यांच्यामधून त्यांनी कासमगंज हा भाग वेगळा केला आणि त्याला कांशीराम नगर हे नाव दिलं, कांशीराम नगर। अलीगड आणि तो काय मथुरा हा जो भाग आहे, अलीगड, मथुरा, तिथला उत्तर प्रदेश मधले एक मोठे जिल्हे, त्यातून हाथरस त्यांनी वेगळा केला मायावती यांनी आणि त्या हाथरसला नाव दिलं महामाया नगर। त्याच्यानंतर सुलतानपूर, रायबरेली, जे त्याच्यातून अमेठी हा भाग वेगळा केला। अमेठी सगळ्या तो विश्वविख्यात भाग आहे। तिथून राहुल गांधी निवडणूक लढवतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे।
त्या आम्हेटीला नाव बहन मायावती यांनी छत्रपती शाहूजी महाराज नगर असं नाव दिलं. आणि कानपूर मधून, जो कानपूर जिल्हा आहे संपूर्ण उत्तर प्रदेश मधला सगळ्यात मोठा कानपूर, त्या कानपूर जिल्ह्यातून कानपूर ग्रामीणला वेगळं केलं, कानपूर ग्रामीण. आणि त्या कानपूर ग्रामीणला वेगळं करून त्याला नाव दिलं रमाबाई नगर. रमाबाई नगर नाव दिलं. मित्रांनो, मायावती यांनी हे जिल्हे, नवीन जिल्हे निर्माण केले आणि त्यांच्या विकासाचं काम त्यांनी पाहिलं. परंतु अखिलेश ज्या वेळेला सत्तेवर आले, अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी ज्या वेळेला सत्तेवर आली, त्यावेळेला सगळ्यात पहिलं जर काम त्यांनी कोणतं केलं असेल तर या जिल्ह्यांची नावं त्यांनी पुन्हा बदलली, या महापुरुषांची नावं बदलली आणि जी जुनी नावं होती ती पुन्हा त्यानं त्या ठिकाणी ठेवली. उदाहरणार्थ आपलं जे भीमनगर होतं संभल त्यांनी केलेलं, त्या भीमनगरचं नाव बदलून त्यांनी पुन्हा संभल केलं. ज्या हाथरसला महामाया नगर नाव दिलं होतं ते महामाया नाव बदलून, महामाया नगर नाव बदलून त्यांनी पुन्हा हाथरस केलं. आणि कानपूर ग्रामीणचं नाव जे रमाबाई नगर नाव ठेवलं होतं ते नाव बदलून त्यांनी पुन्हा ते कानपूर ग्रामीण केलं. मित्रांनो, हा आंबेडकर द्रोह, हा आंबेडकर द्वेष्टी अखिलेश आणि त्याच्याबरोबर राजरत्न देखील तितकेच अपराधी आहे. आणि म्हणून मी जनतेला जाहीर आवाहन करतो, राजरत्न साहेबांना माफ करू नका. जो आंबेडकर विरोधकांना भेटतो, जो आंबेडकरी द्वेष्टांना भेटतो, जो आंबेडकरी विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसतो, अशा राजरत्न साहेबांना माफ करू नका. अखिलेश यादव कोण आहेत आमचे? काय केलं ते अखिलेशने आमच्यासाठी? का म्हणून त्याला समर्थन, का म्हणून त्याच्याबरोबर? याची उत्तर अगोदर आम्हाला राजरत्न साहेबांनी दिली पाहिजे. आणि जोपर्यंत राजरत्न साहेब याची उत्तर आम्हाला देत नाही तोपर्यंत राजरत्न साहेब, तुम्ही स्वतःला बाबासाहेबांचे वंशज मानलं, स्वतःला बाबासाहेबांच्या घराण्यातलं जरी मानलं तर तुम्हाला आम्ही माफ करणार नाही. कारण आम्हाला जगात बाबासाहेबांपेक्षा कोणीही प्यारं नाही. बाबासाहेब आहे. आमच्या आई बापापेक्षा ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्या आई बापापेक्षा देखील सर्वोच्च बाबासाहेब आहे. आणि बाबासाहेबांच्या नावाला जो कोणी विरोध करत असेल, आमच्या महापुरुषांच्या नावाला जो कोणी विरोध करत असेल, तो प्रत्येक व्यक्ती, तो आमच्या घरातलाच असेल ना, तो आमचा दुश्मन आहे. हे लक्षात ठेवा. पुन्हा राजरत्न साहेब, तुम्हाला जनतेच्या वतीनं नम्र आवाहन करतोय, अशा आंबेडकर द्वेष्टांच्या नादी लागू नका, आंबेडकर द्रोह्यांच्या नादी लागू नका. जनता माफ करणार नाही. जनतेनं जेवढं तुम्हाला डोक्यावर घेतलं, बाबासाहेबांच्या भावाचे वंशज म्हणून जेवढं तुम्हाला डोक्यावरती घेतलं, खाली पाडायला वेळ लागणार नाही आणि खाली पडू देण्याची वेळ येऊ देऊ नका. एवढंच तुम्हाला या वेळेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो. जय हिंद. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.